प्रियांनो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी एक व्यक्ती तयार आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. प्रियांनो, तुमची हर एक समस्या ऐकून घेण्यासाठी तयार आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. तो तुम्हाला आजारातून, बंधनातून, तुमच्या हर एक व्याधीतून सोडवण्यासाठी तो तयार आहे, म्हणजे तो म्हणजे येशू ख्रिस्त. प्रियांनो, मी तुमच्यासाठी काही नाही करू शकत, ना मी तुमचा उद्धार करू शकतो, ना मी तुमच्यासाठी रक्त सांडला आहे, ना मी तुमच्यासाठी वधस्तंभ वाहिला आहे. त्या एका व्यक्तीने तुमच्यासाठी वधस्तंभ वाहिला आहे, एका व्यक्तीने तुमच्यासाठी रक्त सांडला आहे, आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. तो तुमचा उद्धार करता तारणारा, तो तुमचा स्वामी आणि तुमचा देव आहे. तो म्हणतो की मी जग ती तुम्हाला शांती देते, मी ती तुम्हाला शांती देणार नाही, तर जी माझ्याकडे अगम्य अशी शांती आहे, सार्वकालीन शांती आहे, ती शांती मी तुम्हाला देणार आहे. प्रियांनो, तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आमंत्रित करा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अगम्य अशी शांती प्रस्थापित होईल. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आवाज दिला, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या गोष्टी तुम्ही केल्या, ज्या बोलू नये त्या गोष्टी तुम्ही केल्या, तर प्रियांनो, तुमचा आवाज आज एक व्यक्ती ऐकण्यासाठी तयार आहे. तो व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त आहे. जसं यिर्मयामध्ये तो म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. हो, येशू ख्रिस्त तुम्हाला उत्तर देण्यासाठी सदैव तयार आहे. मी पण आज तुम्हाला ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये विनंती करतो की तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला आवाज तुम्ही द्या. त्या येशू ख्रिस्ताला संपूर्ण हृदयातून म्हणा. तुमची समस्या, तुमच्या आजार, तुमच्या व्याधी, तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या हर एक घटना त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही सांगा, म्हणजे येशू ख्रिस्त तुम्हाला त्या आजारातून, त्या व्याधीतून, तुमच्या समस्येतून तुम्हाला सोडवण्यासाठी तो तयार आहे सदैव. प्रियांनो, मी तुमच्यासाठी काही नाही करू शकत, मी ना तुमच्यासाठी काही बदलू शकतो, मी फक्त तुमच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करू शकतो त्या देवाकडे. पण जीवन बदलणारा, तारण करणारा, उद्धार करणारा, तुमची समस्या सोडवणारा एकमेव म्हणजे तो येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, आज ही वेळ आहे एका व्यक्तीला आवाज देण्याची, कारण तो तुमचे विचार, तुमचा आवाज ऐकण्यासाठी सदैव तयार आहे. तुम्हाला त्या व्यक्तीला आवाज द्यायचा आहे. प्रियांनो, तुम्हाला त्या व्यक्तीला हृदयातून आवाज द्यायचा आहे, म्हणायचे प्रभू येशू माझ्यावरती दया कर, हे प्रभू येशू माझ्यावरती दया कर, मी जसा आहे तसा तुझ्या समोर आहे, माझ्या पापांची, माझ्या अपराधांची तू क्षमा कर. हे परमेश्वरा, मी खूप थकलो आहे माझ्या जीवनामध्ये. हे परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये मी खूप व्याधी सहन केलेल्या आहेत. हे परमेश्वरा, माझा आजार पण खूप मोठा आहे, पण मी पूर्ण हृदयातून मी आज तुला आवाज देत आहे. पूर्ण हृदयातून मी तुला आवाज देत आहे, म्हणत आहे प्रभू येशू माझ्यावरती दया कर, मला बदल, माझ्या जीवनात तू कार्य कर. तर प्रियांनो, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ह्या असे शब्द तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला बोलताल, त्यावेळेस तो तुमचा आवाज ऐकण्यासाठी सदैव तयार आहे.